नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण करंट अल्गोरिदम ही आपली यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं सर्व बाजूनी विचार करत असतो. तसाच आज आपल्याला एक नवीन मुद्दा आहे, तो म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका, ज्याला आपण RRB म्हणतो, रिजनल रुरल बँक. आता या बँकेसंदर्भातली नुकतीच एक घडामोड घडलेली आहे. त्या अनुषंगानं या RRBचं आता हा जरी इकॉनॉमिक्स मध्ये पण याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि करंटच्या अँगलनी पण विचारला जाऊ शकतो. म्हणून मग आपण हे काय मुद्दा आहे आणि त्याचं काय करायला पाहिजे, किती तयारी करायला पाहिजे, ते सगळं इथं कव्हर करणार आहोत. प्रादेशिक ग्रामीण बँका, त्याला आपण RRB म्हणतो. ठीक आहे. पहा, आता 1 मे 2025 पासून का चर्चेत आहे, आपण का डिस्कस करत आहोत, तर 1 मे 2025 पासून एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजेच RRB होणार आहे. ठीक आहे. केंद्र सरकारने नव्यानं घोषणा केलेली आपल्याला पाहता येते. 2 दिवसापूर्वीची घोषणा केलेली आहे. मग ही घोषणा का करावी लागली, त्याची काय पार्श्वभूमी आहे ते पाहूयात. RRBचं एकत्रीकरण करण्याची ही चौथी फेरी आपल्याला पाहता येते. याच्यापूर्वी 3 वेळा RRBचं एकत्रीकरण केलेलं आपल्याला पाहता येतं. 1993 ते 2000 च्या दरम्यान, 2004 ते 2010 च्या दरम्यान आणि 2010 च्या नंतर, असे 3 टप्पे आहेत. आता हा 1 मे 2025 चा हा चौथा टप्पा आहे, हे लक्षात ठेवा. सध्या एकूण RRB किती आहेत? 43 RRB आहेत, लक्षात ठेवा. सध्या RRB किती आहेत? 43. आणि 1 मे 2025 पासून किती होणार आहेत? 28 RRB होणार आहेत. आता ह्या 43 वरून 28 करायच्यात. आता जे हे 43 आहेत ते सध्या 26 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 43 आपल्याला पाहता येतात. आणि आता 28 राज्य आहेत, 28 RRB होणार आपल्याला पाहता येतात. एकत्रीकरण, या RRBचं एकत्रीकरण केल्यानंतर केंद्र सरकार, पुरस्कृत बँक यांचं जे भांडवल आहे ते भांडवल 51% पेक्षा कमी होणार नाही. आता याचं काय भांडवलाचं प्रोपोर्शन आहे ते पण आपण पुढे पाहूया. पण या स्लाइडवर काय लक्षात येते की मुद्दा काय चर्चेत आहे, तर 1 मे पासून RRB एक राज्य एक RRB होणार आहे. सध्या 11 राज्यातल्या RRBचं विलिनीकरण होताना आपल्याला पाहता येणार आहे. असे 11 राज्य आहेत. या 11 राज्यामध्ये एक किंवा अधिक RRB आहेत. मी इथं 11 राज्याचे नावं दिलेले आहेत, त्यात आपलं महाराष्ट्र पण आहे. ते फक्त पाहून घ्या. हा कंटेंट परीक्षेसाठी महत्वाचा नाही, फक्त अभ्यासासाठी तुमच्या. उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे ज्याच्यात 5 RRB आहेत, सर्वाधिक RRB इथं आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 4 RRB आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. आता हे RRBचं विलिनीकरण जे आहे, जे आता 1 मे पासून जे आपण करणार आहोत, त्याचा हेतू काय आहे, तर लोककल्याण करणं आणि स्थानिक नागरिकांचं कल्याण, हे दोन्ही त्यांनी हे केलेलं आहे. आता जे RRB स्थापन केलं त्या सुद्धा प्रादेशिक किंवा एक क्षेत्र असेल जिल्ह्याचं, त्या जिल्ह्यातल्या लोकांचा विकास करण्यासाठी किंवा त्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पाहता येतं, म्हणून ते शब्द वापरलेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत काय होईल? महाराष्ट्रामध्ये सध्या 2 RRB आपल्याला पाहता येतात. त्यातली पहिली आहे विदर्भ कोकण आणि दुसरी आहे महाराष्ट्र ग्रामीण. या 2 RRB ची मिळून, 1 आणि 2 ची मिळून महाराष्ट्र ग्रामीण बँक ही एकच RRB होणार आहे. महाराष्ट्र एक आहे आणि एक RRB आपल्याला होताना पाहता येणार आहे. ठीक आहे. याचं जे हेडक्वार्टर असणार आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं, ते छत्रपती संभाजीनगरला असणार आहे. याची पुरस्कृत बँक ही महाराष्ट्र बँक असणार आहे. इथं एक क्वेश्चन आपला तयार होतो. ठीक आहे. आता हा जो मुद्दा आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की काय चर्चा आहे. या चर्चेवर आपल्याला काय प्रश्न येऊ शकतो ते आपण पाहिलेलं आहे. परंतु याच्या बॅकग्राऊंडवर क्वेश्चन येण्याची जास्त शक्यता आहे की ह्या RRB आहेत काय, कुणाला कर्ज देतात, त्यात कुणाचा किती वाटा असतो, हेतू काय आहेत, हे सगळे मुद्दे आता आपण इथं डिस्कस करणार आहोत. 1975 मध्ये M नरसिंह हा एक कार्यगट स्थापन केलेला आपल्याला पाहता येतो. तो कार्यगट होता ग्रामीण बँकांसाठीचा कार्यगट, आपण म्हणून त्याला ओळखतो. या कार्यगटाचा उद्देश काय होता, कुठल्या उद्देशाने स्थापन केला होता, तर राष्ट्रीयकरणानंतर जे काही बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आपल्याला पाहता येतं 1969 आणि 1980 ला, त्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात बँकांचा प्रसार करण्यासाठी RRB ची स्थापनेची शिफारस. आता पहिला प्रश्न आपला इथं तयार झाला की RRB स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे, तर M नरसिंह. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आपल्याला इथं तयार होतो. मग या RRB स्थापन करण्यामागचे हेतू काय आहेत, तर 2 हेतू आपल्याला पाहता येतात. स्थानिक किंवा प्रादेशिक गरजावर लक्ष केंद्रित करणं आणि व्यापारी बँकाप्रमाणे व्यावसायिक बँका म्हणून यांनी काम करणं आणि सर्वसामान्य लोकांना कर्ज उपलब्ध करून देणं. पहा,
याच्यावर एक क्वेश्चन आहे, आरआरबी ची स्थापनेची शिफारस कोणी केलेली आहे. इथं दुसरा क्वेश्चन आहे, हे डेट विचारले जातात. आरआरबी स्थापन करण्याचा अध्यादेश ज्याला आपण ऑर्डिनन्स म्हणतो तो 26 सप्टेंबर 1975 ला काढलेला आहे आणि ही डेट विचारली जाते आपल्याला. 2 ऑक्टोबर 1975 ला 5 आरआरबी स्थापन केलेला आपल्याला पाहता येतात. म्हणजे जर या डेट नुसार जरी पाहिलं तर आरआरबी स्थापनेला या वर्षी 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. पुन्हा आपला क्वेश्चन तयार होतो. हा जो कायदा आहे आरआरबी कायदा हा फेब्रुवारी 1976 मध्ये लागू झालेला आहे. या कंटेंटवर एक क्वेश्चन आपल्याला फिक्स असतो. ठीक आहे. मग या पहिल्या 2 ऑक्टोबरला एकूण 5 आरआरबी स्थापन केलेले आहेत. 2 ऑक्टोबर किती आरआरबी स्थापन केल्या आहेत? 5. इथं 5 ची लिस्ट दिलेली तुम्ही एकदा पाहून ठेवा. फक्त त्यातली जी प्रथम बँक आहे ही पण आपल्याला विचारली जाते. ही प्रथम बँक जी आहे उत्तर प्रदेश मध्ये स्थापन केलेली आपल्याला पाहता येते आणि याला पुरस्कृत बँक कोणती होती तर सिंडिकेट बँक. कोणत्या बँकेनं पुरस्कृत केलेलं आहे? आता ह्या आरआरबीला आपण सरकारी बँकाच म्हणतो कारण यांना पुरस्कृत करणाऱ्या बँका सुद्धा या सरकारी बँका आहेत. पहा, युनायटेड बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, युनायटेड कमर्शियल बँक आहेत. इकडं 5 आरआरबीचे नावं दिलेले आहेत, त्यांचं राज्य दिलेलं आहे आणि कोणत्या पुरस्कृत बँका आहेत हे फक्त एकदा लक्षात ठेवा. पण पहिली आरआरबी जी आहे प्रथम बँक उत्तर प्रदेशमध्ये आणि पुरस्कृत बँक सिंडिकेट बँक आपल्याला पाहता येते. ज्यावेळेस आरआरबी स्थापन झाल्या आणि पूर्ण क्षमतेनं काम करायला लागल्या तर 1987 ला त्याची संख्या 196 गेलेली. पहा, आता आपण 1 मे 2025 पासून किती करणार आहोत? 28 करणार आहोत. आणि होत्या किती? 196 वरून आता आपण 28 वर आलेलो पाहता येतो. आता याच्या संदर्भातल्या 2-3 कमिटी आहेत, त्या कमिटीने काय काय शिफारस केली ते आपण पाहूया. एप्रिल 87 मध्ये विजय केळकर समितीने शिफारस केली होती, इथून पुढे नवीन आरआरबी स्थापन करायला नको. लक्षात ठेवा, हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग 1991 ची पुन्हा नरसिंह समिती आहे, त्यांनी आरआरबीचं सुसूत्रीकरण आणि पुनर्भांडवलीकरणाची शिफारस केलेली आपल्याला पाहता येते. 2004 ला डॉक्टर व्ही.एस. व्यास समिती आहे, त्यांनी म्हटलं होतं की आरआरबीचं विलिनीकरण करायला हरकत नाही किंवा इथून पुढे आरआरबीचं विलिनीकरण करायला पाहिजे. आणि याच शिफारसीच्या आधारावर जी 1987 ला 196 आरआरबी होत्या त्या 2010 ला 82 आरआरबी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विलिनीकरणची प्रक्रिया जी आहे ती लागू झालेली पाहता येते. आताच चौथं विलिनीकरण असणार आहे. मग 2010 ला के चक्रवर्ती यांची समिती होती, त्यांनी पुन्हा पुनर्भांडवल प्रक्रिया सुरू केल्याची शिफारस केलेली पाहता येते. ज्या आरआरबी शेवटी मार्च 2021 ला म्हणजे आजच्या तारखेला सुद्धा 43 आरआरबी पाहता येतात. त्या पाहिलेल्या आपण 26 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये एवढ्या आहेत. आता यांची संख्या आपल्याला 28 होणार आहे. ठीक आहे. कधी काय किती आरआरबी होत्या ती माहितीसाठी फक्त दिलेला आहे. या ज्या आरआरबी आहेत या आरआरबी सरकारी बँकाच आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यावर आपल्याला आहे. आता याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की आरआरबीचा उद्देश काय आहे, आरआरबी कुणाला कर्ज देतं याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. एक, लघु आणि सीमांत शेतकरी, दुसरं शेतमजूर, तिसरं कॅटेगरी आहे ग्रामीण कारागीर, त्याच्यानंतर कृषी, ग्रामीण उद्योग व ग्रामीण विकास साधन करणं हा पण त्याचा उद्देश पाहता येतो. शेतीचा विकास करणं, ग्रामीण उद्योगाचा विकास करणं आणि ग्रामीण विकासासाठीचे साधनं यांच्या विकासासाठी मदत करणं हे बी आरआरबीचं हेतू पाहता येतो. आरआरबी त्याचं कार्यक्षेत्र 1 किंवा अधिक जिल्हे असतात. आता आपण पुढे ज्यावेळेस महाराष्ट्रातले आरआरबी पाहू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की एखाद्या स्पेसिफिक जिल्ह्यामधले आरआरबी असते, त्या भागातला विकास करण्याची जबाबदारी किंवा त्या भागातला कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी त्या आरआरबीवर असते. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आपल्याला इथं विचारला जातो. या आरआरबी मध्ये सरकारी बँका आहेत, मग याच्यात कुणाचा किती शेअर असतो तर पहा, भारत सरकारचा 50% वाटा आपल्याला पाहता येतो. पुरस्कृत बँक जी आहे त्या पुरस्कृत बँकेचा 35% आहे आणि राज्य सरकारचा 15%. याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. उद्देशवर क्वेश्चन आहे, याच्यावर क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. आरआरबी जे काही कर्ज देते ते कर्ज कोणत्या प्रकारचे असतात? लघु मुदतीचे कर्ज. इथं पण क्वेश्चन आपल्याला आहे. पुढचा एक मुद्दा महत्वाचा आहे, इथं पण क्वेश्चन आहे की आरआरबी अग्रक्रम क्षेत्राला जी काही कर्ज पुरवठा करतं त्यासाठी आरआरबी साठीची मर्यादा किती आहे? 75%. त्यांच्या एकूण कर्जापैकी 75% कर्ज त्यांनी अग्रक्रम क्षेत्राला द्यायला पाहिजे. या स्लाइडवर बघितलं तर तुम्हाला 4 क्वेश्चन तयार होतात. 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 क्वेश्चन तयार होतात. त्यातला कार्यक्षेत्र कमी लक्षात ठेवलं तर चालेल, पण बाकीचे 4 एकाच स्लाइडवर तुम्हाला 4 क्वेश्चन तयार होतात. इथं आपल्याला विचारलं जातं.
आता आपल्या महाराष्ट्राच्या पुरतं जर विचार केला तर महाराष्ट्रात सध्या 2 RRB आहेत. कुठले आहेत ते आपण पाहू. महाराष्ट्र ग्रामीण बँक जी 2008 ला आपल्याला स्थापन केलेली पाहता येते, त्याच्यासाठी एक औरंगाबाद जालना ग्रामीण बँक आहे आणि ठाणे ग्रामीण बँक यांचं विलिनीकरण करून या 2 बँकाचं, औरंगाबाद जालना आणि ठाणे ग्रामीण बँक यांचं विलिनीकरण करून महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक स्थापन केलेली पाहता येते. याच बँकेचं पुन्हा विलिनीकरण केलेलं आपल्याला पाहता येतं 2009 ला. महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक आणि मराठवाडा ग्रामीण बँक यांचं विलिनीकरण करून महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापन केलेली आपल्याला पाहता येते. त्याचं मुख्यालय औरंगाबाद त्यावेळेसचं होतं म्हणून औरंगाबाद लिहिलेलं आहे. महाराष्ट्र बँक पुरस्कृत आपल्याला पाहता येते. आणि आजही आपण पाहिलं, आता जी नवीन महाराष्ट्रातली एकच RRB होणार आहे ते छत्रपती संभाजीनगरला पाहता येणार आहे. त्याची पुरस्कृत बँक पुन्हा महाराष्ट्र बँकच असणार आहे. ठीक आहे. दुसरी महाराष्ट्रातली दुसरी RRB आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक. महाराष्ट्रातले सध्याची दुसरी आहे. 2013 ला आपल्याला ती पाहता येते. विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक, तिचं हेडक्वार्टर अकोल्याला आहे. आणि वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक, ज्याचं हेडक्वार्टर सोलापूरला आहे. या 2 बँकाचं विलिनीकरण करून विदर्भ कोकण ग्रामीण बँक स्थापन केलेली आपल्याला पाहता येते. तिचं मुख्यालय नागपूरला आहे आणि त्याची पुरस्कृत बँक ऑफ इंडिया आपल्याला पाहता येते. अशा प्रकारे RRBचा जो नवीन मुद्दा आलेला आहे 1 मे 2025 पासून एक राज्य एक RRB हे जे धोरण लागू होणार आहे त्याची आपण पार्श्वभूमी पाहिलेली आहे. आणि RRB या मुद्द्यावर आपल्याला करंटच्या अँगलनी सुद्धा आणि इकॉनॉमिकच्या अँगलनी काय क्वेश्चन येऊ शकतात ते सगळं कव्हर करायचा इथं प्रयत्न केला आहे. मला अपेक्षा आहे या माहितीला तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच फायदा होईल. थँक्यू.